कारण प्रत्येकाला ज्ञात आहे. वेळेच्या बाबतीत आपण हलगर्जीपणा केलेला आहे. एकाच एंडने 3 षटकं होतील ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सामन्याला सुरुवात फर्स्ट सेमीफिनाले ऑफ दिस टुर्नामेंट. पहिला चेंडू यावेळेस लेन बॉलचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक चूक करतायत. शॉर्ट फाईनला जे क्षेत्ररक्षक होते त्यांना योग्य रीतीने चेंडू अडवता आला नव्हता. मागे चेंडू निघून गेलेला आहे. त्याचमुळे आपण पाहिलं या दरम्यान धाव पूर्ण झालेली आहे 1. या स्पर्धेच्या काही पर्वांचा इतिहास जर आपण जाणून घेतला तर मला असं वाटतं 2 वर्षापूर्वी म्हणजे हे 3रं वर्ष आहे. 2 वर्षापूर्वीपासून हे संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात आणि ते सुद्धा सेमी फायनल किंवा फायनल स्टेजला. गेल्या वर्षाचे मानकरी राहिले होते धानिवलीकर. त्या अगोदरचा या स्पर्धेचे विजेते होते ते म्हणजे चाफेवाडीकर. पाहायचं आता पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. 2 वाघ समोरासमोर आलेले आहेत. झुंज तर मोठी होणार. यावेळेस काय घडलेलं आहे? फलंदाज मल्हारी भोईरचा अडसर दूर केलेला आहे. गोलंदाज विकी कातवाराला आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना MS चाफेवाडीला मिळालेलं हे सुयश. मल्हारी भोईर बाद. आतमध्ये लगेचच दाखल व्हा. आता तुमच्यासाठी काउंटिंग जरूर नाही, परंतु आता प्रत्येकाने ती जबाबदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. पुढे जाऊन म्हणूया प्रत्येक सेकंद महत्वाचा बनलेला आहे. जो संघ प्रथम फलंदाजी करतो त्यालाही कोणताही खरं तर इकडे वेळेच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवायचा नाही, कारण आपल्याला स्पोर्ट्समॅन स्पिरिट जपायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाला दुसऱ्या डावामध्ये बॅड लाईटचा इम्पॅक्ट होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. 1 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1. विकी. प्रवीण भोईर महत्वाचे फलंदाज आहेत. कव्हरच्या दिशेने ऑन द रॅच खेळला गेलेला फटका. एक टप्पा घेतला. चेंडू स्वीपर कव्हर सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षकासहित रवाना. चौकार. तर 3 फेकले गेलेले आहेत. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज मल्हारी भोईर बाद झाले. तिसऱ्या चेंडूमध्ये बॅटर प्रवीण भोईर याने एक चौकार खेळलेला आहे. या अगोदरचा सामना समाप्त केला याच पद्धतीचे पाठखा खेळले होते. षटकार मिळवला होता. यावेळेचा चेंडू चांगला आहे. चांगला चेंडू लेन बॉलचा प्रॉपर वापर करत असताना विकी कातवारा या गोलंदाजाला आपण पाहिलेला आहे. चाफेवाडी संघाचा विचार केला तर चाफेवाडी संघाकडे 4 गुणवंत गोलंदाज आहेत. या अगोदरची काही वर्षाचा जर आपण विचार केला तर त्यांच्या गोलंदाजीचा क्रम सेट होता. त्यामध्ये अभि वाघ याच्याकडे सुद्धा गोलंदाजीचा भार दिला जायचा, परंतु अलीकडे ते पाहायला मिळत नाही. दशरथ नावाचा आणखी एक गुणवंत गोलंदाज त्याने इंट्रोड्यूस केलेला आहे. यावेळेस कडा लागली होती. प्लेड ऑन होण्याचा धोका. टांगती तलवार होती फलंदाज प्रवीण भोईर या फलंदाजाच्या समोर. फुटवर्कचा थोडा अभाव जाणवतोय कुठे ना कुठे. गोलंदाजी ज्या टप्प्यावर केली जाते तो टप्पा कुठेतरी घातक ठरतोय फलंदाज म्हणून पांड्याला. गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली, यामध्ये तीन मात्र शंका नाही. किफायतशीर षटक त्याचा पुढे चाललेला आहे. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला प्लॅनिंगला तितकी वेळ मिळत नाही असं आपण नेहमी चर्चा करत असतो आणि ते तितकं खरं सुद्धा आहे. ओघाने सामना तुमच्या समोर निघून जातो. पाहता पाहता बघा निमिष मात्र वेळेमध्ये आता इथे हे पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक बनलेले ते म्हणजे 6. 2 फलंदाज की जे दानिवली टीम मधील सगळ्यात आक्रमक फलंदाज आहेत. ही फलंदाजाची बिनीची जोडी खेळपट्टीवर उपस्थित आहे. त्याचमुळे आता धावफलकाला वेग दिला जावा. एक्सेलरेशन शुड बी मेड बाय बॅटर्स असं बोलण्याची समालोचकाला गरज ती काय? पाहायचंय योग्य भूमिका मैदानाच्या आतमध्ये बजवावी लागेल. यू हॅव दॅट पोटेन्शियल, यू शुड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स. दुसरं षटक दशरथ समोर ठेवल्या. चेंडू समोरच्या दिशेने क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अभि उपस्थित आहेत. चेंडू अडवतात, फेकी करतायत. 1 धाव याच दरम्यान मिळेल. आणि म्हणून कुठेतरी महत्वाची गोष्ट अशी आहे की शेवटचे हे जे काही महत्वाचे सामने तुम्ही खेळता, सेमी फायनल असेल, फायनल असेल, त्याचबरोबर बक्षीस पात्र फेरीचा सामना असेल, तिथे मग प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना ठरवता आलं पाहिजे की आपल्याला किती धावांपर्यंत मजल मारायची आहे. कधी कधी अति आक्रमकता त्यांच्या विरोधात जाते. समोर खेळलेत. बॅटच्या पट्ट्यामध्ये फलंदाज मंगेश भोईरचा जर चेंडू आला
तर तो बऱ्याचदा सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे निघून जातो, परंतु इथे घडलं काय, लॉंग ऑन सीमारेषेच्या समोर एक चांगला झेल टिपण्यामध्ये यश मिळालं फिल्डरला, त्याचमुळे मोठा बॅटर पॉवर हाऊस ऑफ धानिवली इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो। दुसरा मोठा हादरा बॅटिंग करणाऱ्या धानिवलीला बॅटर मंगेश डिपार्ट्स। चापेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, आदिवासी संघ खेळतो म्हणून की काय आमचे डीजे ऑपरेटर यांनी त्याच पद्धतीचं संगीत त्यांच्या कानावर घातलेलं आहे, मोटिवेशन देण्यासाठी संगीत पुरेसं असतं असं म्हणतात। समोर ठेवला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत फलंदाजी चांगली झालेली आहे। गिरीश भोईर या फलंदाजाची एक्सपिरियन्स कंटेंडर आहेत धानिवली संघाच्या वतीने, ते अलीकडे 2-3 वर्षामध्ये चांगली कामगिरी करत असताना आपण त्यांना पाहिलेलं आहे। पाहायचं या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आता यावेळेस प्रेशर लेवल फार मोठी आहे, कारण सेमीफायनलचा सामना तुम्ही खेळता, जिंकणारा संघ मेगा फिनालेमध्ये दाखल होणार आहे। समोर ठेवतायत, पायांमध्ये चेंडू होता, लॉफ्ट केलेले आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, आणखी एक चांगला झेल, महत्वाचा फलंदाज गारद होतोय। यावेळेस फलंदाज गिरीश भोईर यांचा डाव संपलेला आहे। तिसरा हादरा धानिवलीला। आपण दिरंगाई करू नका, ढिलाई करू नका, जितका आवेग तुमच्या शरीरामध्ये शिल्लक आहे तो सगळा तुम्हाला इथे वापरावा लागेल। दुसरं षटक सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कर्णधाराचं कौतुक करावं लागेल ते म्हणजे चापेवाडी टीमच्या, कारण त्यांच्याकडे 3 प्रॉपर गोलंदाज असताना सुद्धा नौका चेहरा यंगस्टर टॅलेंट त्यांनी जे शोधलेलं आहे त्या यंग टॅलेंटला इथे संधी दिलेली आहे, आणि ती सुद्धा इतक्या मोठ्या सामन्यामध्ये। प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी भक्कम असताना सुद्धा हा निर्णय कर्णधाराने घेतलेला आहे। आतापर्यंत तो त्यांच्या बाजूने गेलेला आहे हे म्हणायला काही हरकत नाही। नाणेफेक जिंकत असताना प्रथम गोलंदाजी निवडलेली आहे। संघ कर्णधाराने किंवा टीम मॅनेजमेंटने जो निर्णय घेतला आतापर्यंत त्याचा चांगला फायदा झालेला आहे। गिरीश बांगारा एम.एच. चापेवाडीचे चांगले समर्थक आहे, त्यांची उपस्थिती मिळाली आहे। के समर्थनार्थ दाखल झालेले धानिवलीच्या दोघांचंही स्वागत आहे। समोर चेंडू होता, ऑनसाइडला पर्पजफुली खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता। दुसऱ्या षटकातील मला असं वाटतं हा शेवटचा चेंडू होता, त्याचमुळे षटक संपतंय दुसरं। इथे एक धाव जी मिळालेली आहे ती धाव प्लॅनिंग वाईज घेतली गेली नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर बॅटर प्रवीण भोईर स्टार्टिंग एंडला असणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु तसं पाहायला मिळालं नाही। चला तिसरं षटक लगेच सुरू करूया। बबलू पारदी आपल्याला ते नियोजन करावं लागेल, लगेच ज्येष्ठांच्या मागे निघून जा। तिसरं षटक फेकण्याची जबाबदारी इथे कल्पेश कातवाराकडे दिली जात नाही। गोलंदाज कैलास वाघ इथे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत, आणि लगेचच माझ्यापर्यंत आवाज पोहोचला की कल्पेश आज खेळण्यासाठी उपलब्ध नाही। कंप्लीट पॅकेज आणि त्याचा ऍब्सेन्स आपल्याला पाहायला मिळतो। तो एंडला चेंडू लागलेला आपण बघतो, टेंटेटिव्ह अप्रोच बॅटरचा पदलालित्याचा अभाव, त्याचबरोबर देहबोलीतून तितकं अग्रेशन पाहायला मिळत नाही बॅटरच्या। साई मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। इथून पुढे 5 चेंडू अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहेत। या अगोदरचा सामना एकतर्फी पद्धतीने एक हाती पद्धतीने जिंकलेला आहे धानिवलीकरांनी, धानिवलीच्या खेळाडूने त्याचा कॉन्फिडन्स निश्चितच वाढला असेल, परंतु इथे मग पुन्हा एकदा तेच आहे, प्रत्येक सामना तुम्हाला शून्यापासून सुरू करावा लागतो। प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला गांभीर्याने विचार करून त्या सामन्याला सामोरं जावं लागतं। समोर यावेळेस काय झेल आहे, या स्पर्धेतील आतापर्यंत घेतला गेलेला सर्वोत्कृष्ट झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्ड बाय बॉलर कैलास वाघ। गिरीश बांगारा त्याचबरोबर भूषण भोईर यांच्या वतीने प्रत्येकी 500 अर्थात 1000 रुपयांचं कॅश प्राइज अनाउन्स झालं या झेलला। रवींद्र पठारे साहेब त्याचबरोबर प्रमोदजी पस्टे साहेब यांच्या वतीने या झेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेले आहे, धन्यवाद। मुख्य मंचावर काही डॉक्टर मंडळी आता या क्रिकेटचा आनंद घेत आहेत। आणखी एकदा चांगला चेंडू पेश केलेला आहे गोलंदाजाने। प्रतिस्पर्धी फलंदाज इथे नामोहरम होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणखी एक गडी गमावलेला आहे धानिवलीने।
भगवान जब देताय तो चप्पर फाडके देताय असं आपण ऐकलं असेल, परंतु ज्यावेळेस वेळ तुमच्या विरोधात उभी ठाकते त्यावेळेस दाही दिशांनी संकट येतात असंही म्हणूया. आणि त्याचमुळे आतापर्यंत याच पद्धतीचा डाव पुढे सरकलेला पाहायला मिळतो, तो म्हणजे धानवलीकरांचा. 9 धावा धावपल करे, 4 गडी आतापर्यंत गमावलेले. तिसरं षटक कैलाच्या वतीने फेकलं जात आहे. 3 चेंडूचा खेळ शेष. फलंदाज श्याम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला नंतर काउंटिंग करू आपण. श्यामने लागोपाठ 3 षटकार खेळले तर डॉक्टर साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 5000 रुपयांचं कॅश प्राइज, ओ माय गुडनेस. परंतु एक चेंडू त्यातून निसटून गेलेले. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळतायत. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. स्ट्रायकिंग एंड इथे हवंय ते म्हणजे साईला, परंतु फलंदाज श्यामची तडफड आपण पाहिली होती. श्यामलाही स्ट्रायकिंग एंडला जायचं होतं. 2 चेंडू इन बिन शिल्लक राहिलेले आहेत. धावफलक जाऊन पोहोचलेले ते म्हणजेच डबल डिजिट 10 मध्ये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट, स्विंग अँड मिस. दिस इज द कन्झिक्युटिव्ह अनदर वन डॉट बॉल बाय कैलास वाघ. व्हॉट अ रिमार्केबल जॉब हॅज बीन डन in bowling. All the bowlers have done great job. They all are economical. फुल टॉस ऑन साइडला टोलवलेला आहे. शेवटचा चेंडू आहे, पाहायचंय. अधिक धावांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईलच. एक तर झाले, दुसरी मिळणार नाही. धाव बनली 1-3. षटक संपली. फक्त आणि फक्त 11 धावांपर्यंत आदर्श धानिवलीला मजल मारता आलेली आहे. आणि सेमी फायनल जिंकत असताना चेतन स्मृती चषकाच्या महाअंतिम सामन्यामध्ये धडक मारण्यासाठी 18 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल चाफेवाडी या टीमला. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2. पहिल्या चेंडूवर सिंगल होती, शेवटच्या चेंडूवर सिंगल आहे. बघा टेक्निकल सपोर्ट मधून सुद्धा आपण चेक केलेले. बबलू धावा बनलेले आहेत 11. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा आलेल्या आहेत. 11 धावा बनल्यात, 12 धावांची गरज आहे. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. ज्या गोष्टीसाठी 3-3 माणसं कार्यरत आहेत त्याकडे अधिकचं लक्ष देऊ नका. तुमचं कार्य मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करायचंय त्याकडे अधिक गांभीर्याने बघा. रविराज ब्लास्टर्स जांभुडे आयोजित चेतन स्मृती चषक 2025 स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये मित्रांनो आपण जोडलेलो आहोत. पहिला डाव संपलाय. 11 धावांपर्यंत इथे डाव गेलेला आहे धानिवलीचा. क्रिकेटमध्ये कोणतीही अशी धावसंख्या नाही जी विजयाची गॅरंटी तुम्हाला देते. आणि मोठे खेळाडू कोणते, मोठा संघ कोणता हा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं उत्तर एकच आहे. जी प्राप्त परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर योग्य रीतीने लढलात, संघर्ष दाखवला तर तुमचं युनिट चर्चेमध्ये येत असतं. त्याचमुळे 12 धावांचं संरक्षण मैदानाच्या आतमध्ये करण्यालायक गोलंदाजी धानिवलीकरांची निश्चितच आहे. परंतु आता तुमच्याकडे जे पोटेन्शियल आहे त्याचं ऍप्लिकेशन कशा पद्धतीने तुम्ही करता, ज्ञानाचं योग्य उपयोजन तुम्हाला करता येतं का, योग्य वेळेला योग्य निर्णय घेता येतात का हे पाहायचंय. असं म्हणतात तुमच्याकडे असं ज्ञान असावं ज्याला स्थळ काळ वेळेची सापेक्षता नसावी. ती सापेक्षता पलीकडे ठेवून चांगला परफॉर्मन्स गोलंदाजांना देता येईल का. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पहिल्या चेंडूवर झेल सुटला. साधा सोपा झेल होता. मोठा फलंदाज, भेदक फलंदाज, आक्रमक फलंदाज, बाद करण्याची संधी निर्माण केली होती गोलंदाज प्रवीण भोईरने. दैव देतं आणि कर्म नेतं. त्याचमुळे मी नेहमी म्हणत असतो शेवटच्या ह्या महत्वाच्या काही सामन्यांमध्ये प्रेशर लेवल अत्यंत मोठी असते. बघा गोलंदाजी करणारा संघ आपण वेळेच्या बाबतीत गलथानपणा दाखवू नये. या अगोदर वेळेच्या बाबतीत अनेक सूचना आपण निश्चितच दिलेल्या आहेत. पाहायचंय पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होता होता वाचलेले आहेत. स्टार्किंग एंडला बॅटर बिकी काथवारा येतील. नॉन स्टार्किंग एंडला आलेले आहेत बबलू पारधी. बॅड लाईटचा इम्पॅक्ट प्रतिस्पर्धी संघाला होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावीच लागेल. प्रोफेशनल क्रिकेट खेळतात आदर्श धानिवली, आपण या गोष्टीकडे काटेकोरपणे लक्ष द्या.
कमी गतीने चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा अनसर्टन्टी कॉरिडॉरचा चांगला वापर करण्याचा निर्णय गोलंदाजाने घेतलेला आहे. पहिल्या चेंडूवरच मोठ्या फलंदाजाला बाद करण्याची ऑपॉर्च्युनिटी त्याने क्रिएट केली होती. ऑपॉर्च्युनिटी इज ऑलवेज स्लिपरी. संधी ही नेहमी निसरडी असते, त्याचमुळे तुमच्याकडे जी संधी आहे तिचा वापर चांगल्या पद्धतीने तुम्ही करणं गरजेचं आहे. शॉट ऑफ गुडलेत उजव्या यष्टीच्या बाहेर पॉइंट आणि त्याच बरोबर शॉर्ट थर्डला भेदत असताना बासेट करत खेळला गेलेला हा स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर ड्राईव्ह चौकार. तुम्हाला डिपेंड करायचे असतील तर रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये तुम्हाला फलंदाजांना बाद करावं लागतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, डॉट चेंडू तुम्हाला अधिक हाताळावे लागतात. डॉट पर्सेंटेज वाढवावं लागेल. इथे ही जेल सुटला. इतक्या महत्वाच्या सामन्यामध्ये 2 झेल की जे अलीकडच्या क्रिकेटच्या फील्डिंग स्टँडर्ड मध्ये सोपे झेल आहेत असं म्हणायला हरकत नाही. अलीकडे सोशल मीडियामध्ये अशा अनेक रील्स आपण बघतो जिथे खेळाडू क्षेत्ररक्षक विशेषत्वाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कमिटेड एफर्ट देत असतात, अशक्य गोष्टी शक्य करत असतात, परंतु इथे तो ट्रेंड कायम ठेवता आला नाही. त्याचमुळे अडचणी वाढत चाललेल्या आहेत धानिवली संघाच्या समोर. इथेही जेल सुटला. काय चाललेलं आहे मैदानाच्या आतमध्ये हे समजता समजेना, उमगता उमजेना गोलंदाज प्रवीण भोईरला. एखाद्या गोलंदाजाने फलंदाजाला बाद करण्याची वारंवार संधी निर्माण करण्यासाठी त्याला किती पापड बेलावे लागतात हे त्या गोलंदाजालाच माहित. जाबे ज्याच्या वंशी तेव्हा कळे असं म्हणतात, परंतु क्षेत्ररक्षणाची पाठ राखण तिथे मिळत नाही. क्षेत्ररक्षक वारंवार चुका करत आहेत. शेवटचा चेंडू प्रवीण भोईरचा. यावेळेस बॉटम हँडची ताकद वापरत असताना फटका खेळलाय. गौरव चेंडू खाली येतील. इथे सरते शेवटी झेल टिपण्यामध्ये यश मिळालं. जीवनदान 2दा मिळालं होतं बबलू पारदीला, परंतु त्याला इथे महत्वाच्या सामन्यामध्ये मोठा डाव साकारता आला नाही. अखेरीस बबलू टायगरला ढेर केलं गोलंदाज प्रवीण भोईर अर्थात पांड्याने आणि पहिला मोठा आद्रा मिळाला चाफेवाडीला. पहिलं षटक संपलं. धावपलकर धाबा 6. सहा धावांची इथून गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. बघा, जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये जाणार आहे. याचं कारण असं आहे की आपण या स्पर्धेमध्ये जो ई ग्रुप खेळत आहोत त्या ई ग्रुपला इथे ऑलरेडी बाय दिली गेलेली आहे. त्याचमुळे टॉप 3 मध्ये जाण्याची संधी मिळेल जिंकणाऱ्या संघाला. चांगला चेंडू, चांगला प्रश्न, काठिण्य पातळी अधिक असणारे प्रश्न यावेळेला गोलंदाजाला विचारावे लागतील. आणि त्यानंतर मग पुन्हा ई ग्रुपचे जे विनर असतील त्यांना तिथून पुढे बाय मिळणार नाही. ड्रॉ मध्ये लॉट मध्ये दिली जाणार नाही. त्यांना कंपल्सरी एक अधिकचा सामना खेळावाच लागेल. ऑन साइडला खेळतायत. चांगलं टेम्परामेंट दाखवलं गेलेलं आहे फलंदाजाच्या वतीने. एक पूर्ण दुसरीसाठी प्रेशराइज केलं जात आहे. मानसिकरित्या दबावात क्षेत्ररक्षकाला आणलाय. बॅकअप इथे अवेलेबल नाही. चेंडू भरधाव वेगाने सीमा रेषेच्या पलीकडे. इथे हा चौकार आणि त्याच बरोबर धावून मिळवलेल्या धावा त्या म्हणजेच मैदानी पंच चर्चा करत आहेत. ऑफिशियल सूचना येणं अत्यंत गरजेचं आहे. काय घडलंय ते आपल्या सगळ्यांना माहित आहे, तरी सुद्धा वी आर वेटिंग फॉर ऑन फील्ड ऑफिशियल अंपायर सिग्नल. यस, इट हॅज कम. आणि इथे हा षटकार. सामना जिंकला. चेतन स्मृती चषकाच्या टॉप 3 मध्ये दाखल झाले MS11 चाफेवाडीकर. मनपूर्वक अभिनंदन.